नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोल्हापुरात कचऱ्याचा स्फोट. राजाराम बंधाऱ्याजवळ 50 टनाहून अधिक कचरा साचला. कोल्हापूर शहरात पर्यावरणाचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. राजाराम बंधारा परिसरात तब्बल 50 टनाहून अधिक कचरा साचल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अवेळी पावसामुळे नाल्यामधून वाहून आलेला हा कचरा आता नदी पात्रात अडकून बसला आहे. गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर शहरात झालेल्या अवेळी पावसामुळे नाले दुथडी भरून वाहू लागले. या पाण्यासोबत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, थर्मोकॉल, टायर, गाद्या आणि इतर कचरा वाहून आला. हा सर्व कचरा राजाराम बंधारा येथे अडकून सुमारे 50 टनाहून अधिक कचऱ्याचा ढीग तयार झाला. काही ठिकाणी कचऱ्याचा थर 2 फुटांपेक्षा जास्त साचल्याचंही दिसून येत आहे. यामुळे पंचगंगा नदीचे पाणी काळपट झालं असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून तातडीनं कचरा हटवण्याची मागणी जोर धरत आहे.